आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि उच्च न्यायालय विधी सेवा उपसमिती यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली होती. या लोक अदालतीत विविध स्वरूपाच्या एकूण 200 प्रकरणांची सुनावणी ठेवण्यात आली. त्यापैकी 38 प्रकरणांचा जलद आणि सामंजस्याने निपटारा करण्यात आला. राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांशी संबंधित वादांमध्ये दावेदारांना एकूण 12,11,55,654 रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली. उच्च न्यायालय विधी सेवा उपसमितीचे अध्यक्ष न्यायाधीश अनिल एस किलोर यांनी नागरिकांना लोक अदालतीच्या माध्यमातून आपले वाद प्रकरण सामंजस्याने निकाली काढण्याचं आवाहन केलं. राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कारांसाठी यंदा राज्यातल्या 4 पंचायतींची निवड झाली आहे. त्यात विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील हितगाव पंचायतीला बालकस्नेही पंचायत म्हणून 1 कोटी रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या 3 जून रोजी नवी दिल्लीत हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जातील. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यात बोडेना जंगल परिसरात तेंदूपाने तोडण्यासाठी गेलेल्या मजुरांवर रानडुकरानं हल्ला केला. या घटनेत 1 महिला आणि 2 पुरुष असे 3 जखमी झाले असून महिलेची प्रकृती गंभीर आहे. जखमींना तातडीनं कोरची ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. विदर्भात वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान गेल्या 24 तासात वाशिम जिल्ह्यात 42.8 अंश सेल्सिअस तर नागपूर जिल्ह्यात 39.2 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. IPL T20 क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात जयपूर इथं सवाई मानसिंग स्टेडियमवर सामना सुरू आहे. राजस्थान संघानं नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा गुजरात टायटन्सच्या 12व्या षटकात 1 गडी बाद 142 धावा झाल्या होत्या. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित करण्यात येईल. नमस्कार.